नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अमोल तुमचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी, आज आहे 22 सप्टेंबर 2025 आणि आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। तर तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। तर मंडळी, आमच्या मालगुण गावात देखील विविध ठिकाणी नवरात्र उत्सव हे साजरे होत असतात। त्यापैकी 3 ठिकाणी हे मंदिरामध्ये उत्सव असतात आणि 4 ठिकाणी देवी स्थानापन्न केल्या जातात। तर मंडळी, आपल्या भाटलेवाडी देखील महालक्ष्मीचं मंदिर आहे। 2000 साली या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून असाच हा उत्सव दरवर्षी आनंदात जल्लोषात साजरा केला जातो। तर आज घटस्थापना आहे, त्या निमित्ताने मंदिरात घटस्थापनेचा कार्यक्रम असतो सकाळचा। तर त्यासाठी आता मी मंदिरात चाललो आहे। तर तिकडे घटस्थापना कशी केली जाईल हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर आपल्या घरात देखील आता काका घट बसवत आहेत। तर घट बसवून झालेला आहे, तुम्हाला दाखवतो माझ्या घरातला घटी देव कसा आहे। चला बघूया। मंडळी, आताच आपल्या घरातल्या घटाची आरती वगैरे झाली आहे आणि आता निघालो मी देवळात जातो। तिकडे सगळी वाडीतली मंडळी पण येतील। तर चला जाऊया आणि तिकडचा कार्यक्रम पण तुम्हाला दाखवतो। आणि नवरात्र असलं ना की खळामध्ये अंगणामध्ये ना अशा पद्धतीने सारवण केलं जातं, ते मी तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, हे बघा, 9 दिवस अशा पद्धतीने गोल सारवलं जातं आणि रांगोळी वगैरे काढून त्याची पूजा केली जाते असं। तर मंडळी, आपण आलो आता आपल्या मंदिरात। तुम्ही बघता इकडे आपलं मंदिर। तर नवरात्र उत्सव असू द्या किंवा कोणताही देवळातला कार्यक्रम असू द्या, तर त्याची पूर्वतयारी असते। त्याच्यामुळे 2 दिवस आधीच आमच्या वाडीतल्या ग्रामस्थांनी सुंदर असं मंदिर साफसफाई, त्यानंतर इकडे परिसर देखील साफसफाई वगैरे सर्व केलेली आहे। आणि त्यानंतर मग वाडीतल्या सर्व मुलांनी इथे सजावट देखील आम्ही केलेली आहे रात्रीची। तर तुम्हाला दाखवतो गाभारा कसा आम्ही सजवला आहे। चला जाऊया, आतमध्ये जाऊया। अशा पद्धतीने सर्व इकडे पूर्वतयारी झाली आहे, सजावट देखील झालेली आहे। आता फक्त भटजी यायचे आहेत आणि त्यानंतर इथे घट बसवण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर तुम्हाला आईचं सजलेलं सुंदर असं रूप पहिल्या दिवसाचं मी तुम्हाला दाखवेन पुढे। व्हिडिओ कंटिन्यू बघा, नक्की बघा। तर मंडळी, आजपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। सकाळ सत्रामध्ये आपण आपल्या महालक्ष्मी मंदिरात सुंदर असा
घटस्थापना झालेली आहे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा असणार आहे देवीची आरती आणि त्यानंतर असणार आहे गरबा आणि दांडिया। तर ही देखील मजा तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। तर चला मंडळी, आता वाजलेत 7 वाजलेत, 7:30 वाजता आरतीचं टायमिंग आहे आपलं। तर जाऊया आणि संध्याकाळच्या सत्रातला तिकडचा नवरात्रीचा आजचा पहिला दिवस कसा संपन्न होतो हे देखील तुम्हाला दाखवतो। चला मंडळी, आता आपण निघालोय देवळात आणि समोर बघता आपलं मंदिर, पण पाऊस इतका पडतोय ना की काय विचारू नका। आता आपण पोचतोय देवळाकडे। मंडळी, आत्ताच गरबा संपलेला आहे आणि गरबा संपल्यानंतर आमच्या इथे असतो तो अल्पोपहार आणि आजचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी समोसे आहेत, समोसे बघा इकडं सगळी पोरं समोसे खात आहेत। तर अशी सगळी मजा असणार आहे 9 दिवस खायला प्यायला मजा, म्हणजे खायला प्यायला म्हणजे थंड पेप्सी असं काहीतरी। तर आज पहिला दिवस आहे आणि समोसे बघा दाखवतो पोरांची मजा। दिवस आहे, पोरांची मजा बघा, समोस्यावर बेत आहे। तर हे बघ, तर मंडळी ही सगळी आपल्या वाद्यवृंद आहेत, सगळे बेंजो वादक। हे बघा आपली बाकीची मंडळी आतमध्ये आहे सगळी, दाखवतो तुम्हाला। आज जाऊया। इकडे वाढपी मंडळ आहे सगळं। तर मंडळी आजचा पहिला दिवस आणि या ठिकाणी गरबा झाल्यानंतर अल्पोपहार आहे।
समोसे आहेत खास आजच्या आपल्याच मंडळाकडून महालक्ष्मी मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीनं आजचा पहिला दिवस त्या ठिकाणी अल्पोपहार देण्यात आलेला आहे। खास खंडाळ्यातून आम्ही मागवलेले आहे। दीपक वाळवे यांनी आम्हाला सहकार्य केलं, घेऊन आले, त्यांचे पण आभार मानतो। आणि आता आपण समोसेचा आस्वाद घेऊया। अशीच मजा असणार आहे 9 दिवस नवरात्री। तुम्ही पण या आमच्या मालगुंडला भाटलेवाडीत महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी। तर मंडळी आत्ताच आपण आलोय आपल्या महालक्ष्मी मंदिरातून। तर दिवसभर नवरात्रीचा पहिला दिवस कशा पद्धतीने संपन्न झालाय, सकाळी कशा पद्धतीने घटस्थापना झाली आणि त्यानंतर संध्याकाळी सत्रामध्ये आरती, त्यानंतर गरबा, दांडिया आणि त्याचबरोबर अल्पोपहार अशी सगळी दर दिवसाची मजा आमच्या महालक्ष्मी मंदिरात असते। तर मंडळी आजचा पहिला दिवस तर संपन्न झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो, महालक्ष्मी मंदिर 2000 साली बांधले गेलं तेव्हापासून आमच्या मंदिरात असे सण उत्सव जल्लोषात साजरे होत असतात। गेल्या वर्षीच आमचा 25वा रौप्य महोत्सव संपन्न झालेला आहे आणि आता 26व्या वर्षाकडे आमची वाटचाल आहे। तर अशाच पद्धतीने सर्व सण उत्सव आम्ही वाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येतो आणि जल्लोषात साजरे करतो। आणि मित्रांनो, सण उत्सव हे त्यासाठीच असतात। पहिला दिवस तर संपन्न झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणवारीला सबस्क्राईब देखील करून घ्या।